फटकापेक्षा लोकांची दिशाभूल तिथं झाली। म्हणजे एका बाजूला भुजबळ साहेब असं म्हणत होते पूर्वी की ओबीसी राजकीय आरक्षण हे कोणामुळे गेलं तर भाजपमुळे गेलं। पण एखादा नेता जेव्हा पक्ष बदलतो, भूमिका बदलतो, सत्तेत जातो, मग त्यांची भूमिका कशी बदलते? मग आधी केलेलं स्टेटमेंट खोटं होतं का मग आता आपण शांत बसत आहात ते खोटं आहे? लोकसभा आणि विधानसभेला जर आपण बघितलं तर तुम्ही म्हणता तसं वेगळ्या लेवलला वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं गेलं। वेगळ्या नेत्यांना पुढाकार घ्यायला लावला, भाषणं आक्रमक पद्धतीने केली आणि त्याच्यावर काही प्रमाणात लोकांची दिशाभूल झाली। लोक कुठेतरी विसरले आणि मग त्याच्यामध्ये नक्कीच राजकीय फायदा हा सत्तेतल्या लोकांना तिथं झाला असावा। पण हा जो प्रयोग आहे जातीवादाचा आणि धर्मवादाचा, हा फक्त एखाद दुसऱ्या इलेक्शनमध्ये चालू शकतो। जेव्हा नवीन इलेक्शन येतील तेव्हा लोकांना हे मात्र कळणार आहे की पूर्वी कसा वापर केला। जसं धनगर आरक्षणाचा विषय, याच्यात जर आपण बघितलं तर बारामतीला धनगर आरक्षणाच्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं। तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले होते 2014ला। तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते, तेव्हा त्यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ। त्यानंतर अनेक कॅबिनेट झाल्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्ताने 300वी जयंती आहे म्हणून चोंडीला कॅबिनेट बैठक झाली, पण त्या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा साधा चर्चेतसुद्धा आला नाही। त्याच्याचबरोबर काही वर्षांपूर्वी 2018-19ला चोंडीमध्येच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तिथं आंदोलन झालं होतं। या देशाच्या ज्या प्रेसिडेंट आहेत त्या तिथं आल्या होत्या, तिथं काही लोकांवर कारवाई केली गेली आणि त्याच पवित्र भूमीमध्ये जेव्हा तुम्ही कॅबिनेट बैठक घेता तिथं साधा चर्चेतसुद्धा धनगर आरक्षणाचा मुद्दा आणत नाही। त्याचा अर्थ भाजप आणि सत्तेतले लोक जातीचा, धर्माचा, आरक्षणाचा वापर फक्त इलेक्शन पुरता करतात। इलेक्शन संपलं की त्यांना विसर पडतो। आता हे मात्र त्या ठिकाणी लोकांना कळलेलं आहे। फटकापेक्षा लोकांची दिशाभूल तिथं झाली। म्हणजे एका बाजूला भुजबळ साहेब असं म्हणत होते पूर्वी की ओबीसी राजकीय आरक्षण हे कोणामुळे गेलं तर भाजपमुळे गेलं। पण एखादा नेता जेव्हा पक्ष बदलतो, भूमिका बदलतो, सत्तेत जातो, मग त्यांची भूमिका कशी बदलते? मग आधी केलेलं स्टेटमेंट खोटं होतं का मग आता आपण शांत बसत आहात ते खोटं आहे? लोकसभा आणि विधानसभेला जर आपण बघितलं तर तुम्ही म्हणता तसं वेगळ्या लेवलला वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं गेलं। वेगळ्या नेत्यांना पुढाकार घ्यायला लावला, भाषणं आक्रमक पद्धतीने केली आणि त्याच्यावर काही प्रमाणात लोकांची दिशाभूल झाली। लोक कुठेतरी विसरले आणि मग त्याच्यामध्ये नक्कीच राजकीय फायदा हा सत्तेतल्या लोकांना तिथं झाला असावा। पण हा जो प्रयोग आहे जातीवादाचा आणि धर्मवादाचा, हा फक्त एखाद दुसऱ्या इलेक्शनमध्ये चालू शकतो। जेव्हा नवीन इलेक्शन येतील तेव्हा लोकांना हे मात्र कळणार आहे की पूर्वी कसा वापर केला। जसं धनगर आरक्षणाचा विषय, याच्यात जर आपण बघितलं तर बारामतीला धनगर आरक्षणाच्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं। तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले होते 2014ला। तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते, तेव्हा त्यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ। त्यानंतर अनेक कॅबिनेट झाल्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्ताने 300वी जयंती आहे म्हणून चोंडीला कॅबिनेट बैठक झाली, पण त्या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा साधा चर्चेतसुद्धा आला नाही। त्याच्याचबरोबर काही वर्षांपूर्वी 2018-19ला चोंडीमध्येच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तिथं आंदोलन झालं होतं। या देशाच्या ज्या प्रेसिडेंट आहेत त्या तिथं आल्या होत्या, तिथं काही लोकांवर कारवाई केली गेली आणि त्याच पवित्र भूमीमध्ये जेव्हा तुम्ही कॅबिनेट बैठक घेता तिथं साधा चर्चेतसुद्धा धनगर आरक्षणाचा मुद्दा आणत नाही। त्याचा अर्थ भाजप आणि सत्तेतले लोक जातीचा, धर्माचा, आरक्षणाचा वापर फक्त इलेक्शन पुरता करतात। इलेक्शन संपलं की त्यांना विसर पडतो। आता हे मात्र त्या ठिकाणी लोकांना कळलेलं आहे।